जीवनसाथी मिळाले. मग सोन्यासारखे मौल्यवान जीवनसाथी मिळाला, आम्ही हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान. तुला एक दिवसाचा राजा केला मी आता. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर आज ॲक्च्युली जे आम्ही आलो आहे बाहेर, म्हणजे रिसॉर्टला आलो आहे, मी, मम्मी, पप्पा आणि वहिनी, आम्ही चौघं. तर तुम्हाला सांगतो की पप्पांचे जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते, म्हणजे युनिटमधले सगळे, तर त्यांचा गेट टुगेदर आहे. तर त्यासाठी आज सगळे एक रिसॉर्टला आले आहेत, 2 दिवस राहणार आहेत, आज आणि उद्या. तर मी तुम्हाला दाखवतो सगळं की एक आता तुम्ही लोकांनी तर असं बिझनेसमॅनची अशी ते लोकांच्या गेट टुगेदर बघितले असतील, पण रिटायर्ड इंडियन आर्मी ऑफिसरच्या नसतील बघितलं. तर तुम्हाला आज मी तेही दाखवतो. तर चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आत्ता तर जेवण वगैरे करायचं आहे, परत स्टार्टर वगैरे पार्टी वगैरे चालू असणार यांची, त्यानंतर डान्स वगैरे होणार आहे. मग तुम्हाला सगळं काही दाखवतो, चला जाऊया. तर गाईस तुम्ही बघू शकता सगळे लेडीज वगैरे बसलेले तिकडे. जय अजय. आता आम्ही झालो आहे जेवायला आणि असा काहीतरी रिसॉर्ट आहे पूर्ण. हे आहेत आपले CEO साहेब, रिटायर झालेत. आणि ही सगळी पब्लिक ना रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत सगळी. हे सगळं मेन्यू आहे गाईज. तर गाईज हे बघा, आमची वहिनी किती गुलाबजाम घेते आता. अयो, कॅमेऱ्याच्या नंतर एक अजून एक घेणार. आपण जेवायला बसूया. जेवायला आहे चिकन, रोटी, पापड आणि गुलाबजाम घेतलेत मी, आणि बाकी पण बसलेत सगळे. आता ना इथं बॉन फायर केलेलं आहे आणि आता सगळे इथं बसणार आहेत. हे बघा, का रे बाबा? तर तू म्हणतो कीर्तन म्हणताना माझ्या मागं बोलणारे पाहिजे ना, ते विठ्ठल विठ्ठल वगैरे करणारे. तसं मी ऐका ना, ऐक की पुढचं. ती मागं बोलणारे आमच्याकडे आहेत की तमाशा, ती मला आमच्या तुमच्या मागं बोलतील. तर तो तमा आहे ना, कीर्तन चालू करतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले.
ती मागचे तमाशेवाले अगं ही लागे बाई एवढं फेसबुक वरती आहे काय मुलगी आता बोल की आणि बंड्या ज्यावेळी शाळेत जात होता आणि तुम्हाला हे माझं हे जे मी सांगितलं ना हे माझं अक्षर कसं असं पुसट पुसट दिसत होतं ना मी तुका पुसून पाठी तर फुटून गेली ती पाठी माझ्याच्यानं लिहिली नाही मी त्यावेळेस 5 रुपयाला विकून टाकली त्याचा पिक्चर बघितला मला आम्ही लिहिण्यापेक्षा फोडल्या जास्त असं सांग ना बघ असू दे पण काही म्हणा बंड्याचं नशीब एवढं चांगलं आहे बंड्याच्या नशिबात सुक्षासारखी बायको भेटली आणि काय म्हटलं हे यांच्या नशिबात मागू तर कोण आलं हे आलेत ना आम्ही आलो हे यांच्या नशिबात यांच्या जीवनसाथी आहेत ते सोन्यापेक्षा अधिक आहेत प्रत्येकाचं नशीब तुम्ही बघा नाही मी काय म्हणजे ह्यांच्यासाठी मोठेपणा करत नाहीये आणि यांच्यामुळं त्या सर्वांच्या जीवनसाथीमुळं यांची मुलं म्हणा यांचं आयुष्य म्हणा ह्यांचं जीवन सगळं सार्थक झालं आज ह्यामध्ये सगळं झालं मिळालं मग सोन्यासारख्या मौल्यवान जीवनसाथी मिळाला आम्ही हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान लाख गोल की बात की माझा क्लासमेट आहे ऑपॉर्च्युनिटी ऑफ म्हणजे जे काही प्रदान केलं असेल ते नवऱ्यांनी केलंय आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या राजाची राणी बनला मान्य आहे परंतु राजकारण जिला चालवता आलंय त्यांच्यापैकी हे आहेत अशा शब्दामध्ये त्यांना सांगायचं होतं म्हणून ते तुम्हाला तिघींना इंडिकेट केलं हा तर माझा क्लासमेट आहे आपण त्याला गोळा कुंभार बनायला पाहिजे ना पुढच्या वेळेला तसं म्हणून करतंय 19 तुकाराम बनला ज्ञानेश्वर बनला ती एकनाथ बनायला पाहिजे ना आणि विठ्ठल इकडे बघा विठ्ठलाला सुद्धा कंट्रोल मध्ये ठेवणारी तर रुक्मिणी आहे आणि आता दुसरी गोष्ट इकडे का जगामध्ये कोणी दगडाला देव मानत असाल कोणी कोण्या भावाला देव मानत असाल किंवा कोण्या तिरुपतीला देव मानत असाल तुम्ही विठ्ठलाला देव मानत असाल तर असा देव कुणी नाही आहे जगामध्ये देव तो आहे जे तुमच्या समोर इथं व्यक्तिगत रूपाने समोर आहे आणि त्याच्या शब्दामध्ये तुम्हाला इथं काही सुख सापडत असेल तर ते तुम्ही अंगीकारत करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल आयुष्यभरामध्ये ओ भाऊ हे आळंदीचे शेजारी राहायचे बरं साईड इफेक्ट तोच आपला मांडला पाहिजे आणि तोच आपण सांभाळला पाहिजे जपावं आणि तसंच काम केलं 3 to 5 मध्ये आणि मला इतकं प्रेम मिळालं तुमच्या लोकांपासून त्यामुळं मी खूप आय एम सो हॅपी आज 8 डिसेंबर 1983 ला आम्ही त्या रेजिमेंटमध्ये गेलो रांचीमध्ये इनिशियल तेव्हापासूनचे आजपर्यंत फर्स्ट ह्या रेजिमेंटचे शिव कमांडिंग अफसर दीक्षित साहेब नाही फर्स्ट महाराष्ट्रीयन शिव 7 कमांडिंग अफसर म्हणजे दीक्षित साहेब आणि ह्या रेजिमेंटमध्ये इनिशियल म्हणजे पोस्टिंग मध्ये येऊन महाराष्ट्रीयन जेशू बनणारा संपत नलवडे पहिला जेशू बनणारा पहिला जेशू संपत नलवडे त्याच्यानंतर बंडे ठीक आहे मान्य त्यानंतर ना इनिशियल रेजिमेंट हा. नाही चुंगलखोर आरपी हवालदार बनायचा मान असो
पोहोचणार. आज मला काय म्हणायचं, आज हे 325 लॅटिट्यूडचा रेजिमेंटचा पूर्ण फॅमिली नाही, पण ड्युटी इमानदारीने केली. ऐका ना, 325 लॅटिट्यूड रेजिमेंटचे रणविजेता मराठा रणविजेता फॅमिली एकत्र झाली. सर्वांनी एकत्र एन्जॉय घेतला. आमचे कमांडिंग डॉक्टर साहेब आलेच, काहीतरी कारणास्तव त्यांच्या मॅडम आले नाही. विराम का काय थोड्या वेळाने इंग्रजी ग्रामर आठवण चालू होती इंग्लिश. बघा, काकूबाई, तुम्ही जर बाजूला बसला असता तर आम्हाला ग्रामर टाइम नाहीये किसके बाद तो जिंदगी के लिए एक पल भी कम है. की आतापासून उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कुठल्याही गोष्टीचं तुझ्यावर बर्डन नाही, नाही. कुणाचाही बोल. दबाव नाही, गिरके माझा बोल. तर नाहीच नाही. आज का 14 का चांद कल नहीं आएगा. आणि मला काय पट्टी लावायला माझा तर लागेल. काही नाहीये. तुला एक दिवसाचा राजा केला मी आता. निर्णय घेशील तू. टेन्शन घेऊ नको. काँग्रेस राजी केला. फक्त राजासारखं राहायचं. ए, थांब ए. ए, थांब जरा, थांब. बोलांडे सर शांत. सर्वात जास्त मोठा हिरो आहे माझा भाव. जग जिंकलंय सारं कोणाला जाऊन सांगणार आहे. जग जिंकलंय सारं कोणाला जाऊन सांगणार आहे. आणि माझा भावा तुझा एवढा जीव मला कोण लावणार आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. मग आता त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, पण खरी गोष्ट सांगतो. त्यांनी तिथं होते, पण तेव्हा असं वाटलं की ना आपला पण काहीतरी प्रोग्राम व्हावा आणि काहीतरी हे हवं. त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही आलो रिटर्न येत होतो, जेव्हा हा माझ्या पुढे रडला ना, तेव्हा मला तो दिवस आठवला. एमटीमधून असा बिस्तर घेऊन येत होता आणि संडेचा दिवस होता. मी तिथं संत्री उभा होतो आणि हा समोरून गेटच्या समोरून चाललेला. तर मी मला काय माहिती नाही, तर मी संत्रीला विचारलं, नवीन आल्या बोलल्याबरोबर मी आपलं गेट खोललं आणि गेलो. तेवढं चंडी मंदिरमध्ये एवढासाच गेट होता तिथे. मी गेलो बाहेर बघितला, तुला होय इधर गावात बिस्तर घेऊन आल्याबरोबर मी ह्याच्या पाठी चेहऱ्याकडे बघितला. आईला बोला हा माझ्यासारखंच आहे. कब पोस्टिंग आहे तू? सर वो तो मैं सर अभी कहाँ गया था सर? एमटी यहाँ से डड्डू सड़क है तो फौज में ऐसे डड्डू पास चलते हैं ना, ऐसे चलते हैं ना. तो ऐसे चला, मेरे को भी रहम आ गया. फिर मैं बोला ओए जल्दी पीछा खड़ा हो क्या आया. मला तो कहाँ करे बोला सर पुन्हा करे ना. पुण्याचा बोलल्याबरोबर माझी हवा टाईट. बस हवा निकल गई. पहिल्यांदा मला कोणतरी भेटला, माझा कोणतरी मला भेटला ना पहिल्यांदा, तर मला माझी हवा टाईट. पुन्हा करायला बोले तू सांग, तू पहिले कोण वाता मेरे को. बोला सर आप बोलले का बोकायची आहे. नाव काय बा? तृप्ती. सासू खडूच आहे मी सांग ना. नाही बास. तुझ्या जीवनातला अविस्मरणीय आमच्या वेळेचा अरे गाणं दोन शब्द. एक गाणं गा. तृप्ती आमचा लेकरू आहेस. या सगळ्यांचे लेकरू. तुझ्याकडे मनोगत व्यक्त करण्याची अधिकार आहे. नाही तू एकच बोल बाळा. चांगल्या गोष्टी हे भी सीखते नहीं. तृप्ती बेटा तुम नहीं गा सकते, अपने सास को बोल दो थोड़ा. नहीं बोलो. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया. तो मोबाईल दुरुस्त करून आणूच तर कुणाच्या जीवात जीव नव्हता. कमांडिंग अफसरचा मोबाईल पाण्यात पडला म्हणजे 325 लॅटिट्यूड रेजिमेंट पुरी पाण्यात पडली. असं काही नव्हतं. दॅट वॉज नॉट द केस, बट इट वॉज दॅट कमिंग ऑल ऑफ अस गेट टुगेदर. तुम्ही सगळे लोक भेटणार वगैरे याच्यासाठी
कारण मी सगळ्या लोकांच्या 3 to 5 लाईट रेजिमेंट मराठा रणविजेता आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. कोणी एक वेळ काढलात आणि हे सगळे एकत्र आले. या कार्यक्रमाला शोभा आली. सगळ्यांनी कार्यक्रम गाईस आता मी फायनली रूममध्ये आलेलो आहे आणि अशी काय रूम आहे ही. 2 मोठे बेड आहेत, एक छोटा बेड आहे. इथं समोर टी व्ही आहे आणि हा एरिया नॉर्मली आणि हा आपला वॉशरूम. तर मी त्याला चड्डी तू बघ समोरचा सिनियर आहे तो. काय बोलतो मारली त्यांनी चापड, ह्यालाही मारणार, ह्यालाही शाबाशी दे, आशीर्वाद दे थोडा. नाही दे आशीर्वाद दे. उद्या कोण कुठं पाठवायचं आहे ते सगळं आम्ही करायचं. आणि ह्या लोकांना काय देणं घेणं नाही. हे मस्ती करू दे. माझा पहिला नव्हता हा तर हे तर डोबीवरती फिनिश. सर बंड्या गेला डोबीवर कुस्ती खेळायला. नारायण पवार कुठे गेला? लगडा पाय. सर नारायण पवारचा पाय दुखत होता, तो गेटवर ड्युटीला गेला. त्या मायला गेटवर नाही, तो इथं बाहेर हॉटेलमध्ये दारू घेतोय. गाईस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.